नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि मी वीणा. आपण एक रेसिपी करणार आहे. हे 2 जुडी मी पालक घेतलेला आहे. ताजी आहे पालक आणि मी छान धुवून घेतल्यानंतर मी छान याला बारीक कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने छान सुकवली आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही. अशा पद्धतीने कधी पण चिरल्यानंतर धुवायचं नाही, कारण की जे सत्व असते ते निघून जात असते. तर मी छान स्वच्छ धुतलेलं आहे. तर मी 1 वाटी बेसन, धणे घेतलेले आहे, साबुत धणे, लसूण पेस्ट आहे, हिरवी मिरची पेस्ट आणि कोथिंबीर. तर याच्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. साबुत धणे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट हे सर्व घालून घ्यायचं. हळद पण घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर जिरं, साबुत जिरं, चवीनुसार मीठ. तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट वापरू शकता. आता छान आपण याला मिक्स करूया. याच्यामध्ये सर्व काही मिक्स करून घेऊ. मसाला तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. छान मिक्स करून घेऊ. आणि हो, कांदे टाकायचे आहे. कांदे पण टाकून घेऊ. कांदे पण मी 2 कांदे आहे ना छान चिरून घेतलेले आहे बारीक. हे पण छान मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला जेवढं बेसन बसेल तेवढं बेसन घालायचं आणि थोडे तीळ पण घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया. या भाजीला छान पाणी सुटेपर्यंत मिक्स करायचं आहे. आता आपल्याला सुटलेलं आहे पाणी, बघू शकता. याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं मिक्स केलेलं आहे मी आणि याच्यामध्ये 1 पळीभर तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेल आपल्याला गरम करून घ्यायचं. आता आपल्याला एक भजी सोडून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असलं तर पालक तुम्ही जास्त घेऊ शकता, बेसन जास्त घेऊ शकता, वाढू शकता. आपण आता छान शिजून घेऊया. शक्यतो कढई आहे ना जाड बुडाचीच घ्यायची, जेणेकरून भाजी आपली क्रिस्पी बनेल. सोडा वगैरे काही घालायचं नाही याच्यामध्ये. बघू शकता छान मीडियम गॅसवरच आहे ना आपल्याला तळून घ्यायची आहे भजी. जास्त फास्ट गॅस जर केला तर आतमध्ये कच्ची राहण्याची संभावना असते. आता काढून घेऊया आपण.
अशा पद्धतीने छान छोटे मोठे तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. खूप पौष्टिक आहे. पालक पण खूप पौष्टिक असते आणि आपल्याला एखाद्या वेळेस जर खावं वाटलं संध्याकाळच्या टाईमला तर अशा पद्धतीने आपण बनवून खाऊ शकतो. बघा मी थोडी साईज आहे ना मोठी घेतलेली आहे. आपल्याला याच्या पुढे पण थोडं प्रोसेस करायचं आहे म्हणून मी थोडी साईज थोडी मोठी घेतली. बघू शकता क्रिस्पी आले आहे आपली भजी आणि वास पण सुवासिक सुटला आहे. माझा सर्दीमुळे आवाज बसलेला आहे त्याच्यासाठी सॉरी. किती छान झाली आपली भजी. बघूनच खा वाटत आहे तर मला तर वाटून राहिलेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा मित्रांनो. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हीच भजी आहे अशी दाबायची आणि नंतर आपल्याला याला पुन्हा आणखीन कढईमधून काढून घ्यायचं एकदा. बघू शकता याच पद्धतीने मी पूर्ण करून घेते. अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहे. थोडं गरम असते तर थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं. तर आता आपण तळून घेऊया. चला मित्रांनो तेल आपलं गरम आहे. याच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं. अशा पद्धतीने केलं तर 3-4 दिवस आरामात टिकते. छान तळून घेऊया. क्रिस्पी किती छान झाले आपले वडे एकदम. आणि आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे. बघू शकता खमंग अशी पालक वडा रेसिपी तयार झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.